कथेचं नाव आहे तेरे हरी पलकावरी. लेखक संतोष देशपांडे. वाचन स्वर ईशा वायकुळ. पहाटेची वेळ होती. पाणंदीच्या बाजूला पुरुष माणसं आपली टरमळी घेऊन प्रातर्विधीला निघाली होती. गावातली 12 बलुतेदार याच वेळी एकत्र भेटायचे आणि राज्याला देवाच्या मंदिरात आरतीला भेटायचे. बाकी सारा दिवस आपापल्या कामांमध्ये जायचा. बबनराव, आज परत एकदा प्रश्न पडलाय. शामराव मात्र काही केल्या भेटतच नाहीये बघा. पोपटरावांनी बबनरावांना प्रश्न केला. होय, समद खरंय तुमचं पोपटराव, पण त्याचं कसं हाय? दुकान नाडापुडीचं आणि मिजाज मात्र बाजीरावाची. वय वय, आणि त्याच्याबरोबर असणारा तो त्याचा दोस्त शिरप्या न्हावी, म्हणजे रिकामा न्हावी आणि भिंतीला तुंबड्या लावी या म्हणीप्रमाणेच हाय बघा. वयराव, अगदी बरोबर बोललात तुम्ही. ही दोघं म्हणजे कसं झालंय, खायला काळ आणि भुईला भार म्हणतात ना, तसं आहे बघा गावात. होय राव, आपण एवढे कष्ट करून मरतोय आणि हे दोघं मात्र आईत खाऊ आहेत बघा नुसते. मी काय म्हणतो, तुम्ही दोघांच्या बद्दल बोलताय खरं, पण त्यांना गावचे सरपंच रामराव कायम शामील असतात हे मात्र विसरू नका. मध्येच जगू सुतार बोलला. बरोबर आहे बाबा जगू. इथं कसं झालंय, नुसतं चोराला मोर साक्षी म्हटल्यासारखं आहे बघ. जाऊ द्या ना, आपल्याला काय करायचंय गड्या, आपला गाव बरा. एकंदर पाणंदीतला संवाद संपला आणि जो तो आपापल्या कामासाठी लगबगीनं निघाला. सरपंच रामराव नेहमीप्रमाणे शामराव आणि शिरप्या न्हाव्याकडे जाण्यासाठी निघाले होते. गावामध्ये मंदिरामध्ये गुरुवाचा दिलू म्हणून एक गृहस्थ होता, जो मंदिरामध्ये पूजा करायचा. दिलीप रामरावला म्हणाला, नमस्कार सरपंच, स्वारी कुठं निघाली म्हणायची? अरे काय सांगायचं, शामराव आणि शिरप्या दोघांनी अतिशय तातडीनं बोलवलंय बघ. मग काय राव, लई महत्वाचं काम असणार. जावा जावा, लवकर जावा. दिलू गुरव असं म्हणताच रामराव लगबगीनं शामरावांच्या घराकडे निघाले. शामराव आपल्या घराच्या बाहेर असलेल्या उंबराच्या झाडाखाली पलंगावर बसलेले होते. बाजूला असलेल्या जुन्या काळातल्या नक्षीदार टेबलावर त्यांच्या आज्यांनं सांभाळलेला एक पोपट पिंजऱ्यामध्ये होता. शामराव लोडाला टेकून आडवे पसरले होते. शिरप्या त्यांच्यासाठी पानाचा विडा लावत होता आणि त्या झाडांच्या सावलीत जवळजवळ 10-12 माणसं शेजारच्या गावातून आलेली होती. शामरावचा ज्योतिष बघण्याचा धंदा होता आणि शिरप्या कायम त्यांच्या घरातली सगळी कामं करायचा. शामराव म्हणजे असा व्यक्ती होता, त्यांनी जे बोलेल ती पूर्व दिशा असायची. रामराव त्या ठिकाणी पोहोचले आणि म्हणाले, काय काम आहे एवढं तातडीनं बोलवलंय? शिरप्या ते राहू दे, जरा गुळ पाणी घेऊन ये. लगबगीनं आल्यामुळं दमछाक झाले बघ माझी. शिरप्या घरात गेला गुळ पाणी आणायला. शामराव म्हणाले, अगं कामच तसं हाय. झुपकेदार मिशा, डोक्यावर टोपी, गळ्यात पंचा आणि उघड्या बंब ढेरीवरून हात फिरवत शामरावांनी रामरावांना हातानं इशारा करत बसलेल्या त्या लोकांकडं बोटानं खुडवलं. त्यावर रामराव म्हणाले, काय हाय काम यांचं? त्यावर पलीकडच्या गावातला पाटील म्हणाला, सरपंच, गेल्या आठवड्यात नारबांनी सांगितल्याप्रमाणे आम्ही समद्यांनी गावात सगळ्यात मिळून वर्गणी गोळा करून एक दाणगं बोकड म्हसोबाला सोडलं होतं, पण काल झांच्यापासून काय दिसना झालंय बघा. आणि ते तुमच्या गावातल्या काळानं बाळ्यानं नेलं हाय. पाटील, उगाच वड्याचं तेल वांग्यावर काढू नका. तसं नवं सरपंच, हातच्या काकणाला आरसा कशाला? आमच्या गावचा राकोळीवाला म्हणतोय की त्यानं स्वतः बघितलंय काळ्याला आणि बाळ्याला. काय बी बोलू नका पाटील, काळू आणि बाळू आमच्या गावातली लई इज्जतदार माणसं आहेत. हा संवाद चालू असताना पाटलाच्या गड्यानं धापा टाकत एक निरोप आणला. हो पाटील, आपल्या गावचं ते बोकुड बोरीच्या झाडाला बांधून ठेवलंय बघा कुणीतरी. त्यावर पाटील म्हणाला, गण्या, सारा गाव ढुंडाळून झाला आणि तू आता निरोप घेऊन येतोस होय? त्यावर सरपंच रामराव म्हणाले, तुमचं कसं झालंय बघा, काखेत कळसा आणि गावाला वळसा. अगोदर आपल्या गावातनं सारी चौकशी करायची आणि मग यायचं आमच्या गावातल्या लोकांना विचारायला. मग पाटलानं राकोळी करणाऱ्या बजा म्हणायच्या त्या माणसाला 2 धपाटं हाणलं. तुला म्हणत होतो ना, कुणावर तरी नाव घेत जाऊ नकोस. या गावातली लोक कशी आहेत तर
धुतल्यात तांदळागत आहेत बघ. सगळी माणसं बजाला शिव्या घालत त्यांच्या गावाकडे निघून गेले. शामराव रामरावांना म्हणाले, घ्या घ्या, गुळ पाणी घ्या. शिरप्या, त्यांना बसायला आराम खुर्ची आणत ना. रामराव म्हणाले, नारबा काय म्हणतोय? तेवढ्यात नारबा म्हणायच्या पिंजऱ्यातल्या पोपटांनी राम राम सरपंच असं म्हणत सरपंचांना राम राम ठोकला. शामराव, शिरप्या आणि रामराव आणि त्यांच्या या चौकडीमधला चौथा माणूस म्हणजे दिलू गुरव. ही चौकडी मिळून भविष्याच्या नावाखाली प्रत्येक माणसाला बोकड, गाय, वळू नाहीतर 2 पोती धान्य या गोष्टी गावातल्या देवाला, म्हसोबाला, नाहीतर मरियायला, नाहीतर गाव देवीला सोडा म्हणून सांगत असत. आणि गावातली बरीच मंडळी त्यांच्या या गोष्टीला कंटाळली होती. पण अंधश्रद्धेनं मात्र थैमान माजवलं होतं. गावकरी तरी काय करणार? गावातला रामराव म्हणायचा सरपंच या सगळ्या गोष्टींना पाठी घालत होता. या सगळ्यात 2 मिलंतर माणसं म्हणजे काळू आणि बाळू. या 4 जणांनी देवाला काय तर सोडा म्हणायचं आणि या काळ्या आणि बाळ्यानं रात्रीतनं ते चोरून आणून रामरावच्या शेतात नेऊन बांधायचं आणि तीच वस्तू पुन्हा एकदा दुसऱ्या गावातल्या लोकांना किंवा दुसऱ्या माणसांना विकायची. या साऱ्या धंद्यामध्ये महत्वाचा माणूस होता तो म्हणजे शिरप्या न्हावी. बाजूच्या गावात न्हाव्याचं काम करायचा आणि आपल्या धंद्याच्या नावाखाली गावातल्या लोकांच्या सगळ्या समस्या जाणून घ्यायचा. आणि गावदेवीकडे जर कोण आलं आणि काय समस्या विचारायला लागली की गुरुवाचा दिल्या शामराव ज्योतिषाचं नाव सांगायचा आणि त्या नारबा नावाच्या पोपटाची महती गायचा. अगोदरपासून घडलेल्या गोष्टी कशा व्यवस्थित निस्तरल्या आहेत ते सांगायचा. त्यांचं हे प्रस्त अधिकच माजत चाललं होतं. गावातली लोक शामराव आणि त्यांच्याबद्दल सारखं म्हणायचे, यांचं कसं झालंय, दे रे हरी पलंगावरी. जगुसुताराचा एक भाचा होता नामदेव, जो शहरातून ITI करून गावामध्ये कामधंद्यासाठी आला होता. त्यानं कार्पेंटरचा ट्रेड घेऊन ITI केला होता. त्यानं तालुक्याच्या बँकेतून कर्ज घेऊन गावात फर्निचरचं दुकान थाटलं होतं. त्याच्या या सर्व कामांमध्ये मदतीला म्हणून त्यानं गावातली रिकाम टेकडी माणसं कामाला लावली होती. त्यानं तालुक्याच्या आणि जिल्ह्याच्या ठिकाणच्या अनेक शाळेमधून टेबल बेंचची ऑर्डर घेऊन तो काम करू लागला. त्याच्यासोबत जगूची बायको म्हणजे त्याची मामी, जगूची आई म्हणजे नामदेवची आजी आणि जगूची मुलगी लक्ष्मी हे सगळेजण एकत्रितच गावात राहत होते. गावातली जी लफंगीगिरी चालू होती त्याबद्दल नामदेवच्या दुकानावरती गावातले इतर लोक येऊन चर्चा करत असत. त्या चांडाळ चौकडीला चांगलाच धडा शिकवायचा म्हणून सर्व लोकांनी ठरवलं होतं. प्रत्येक वेळी वेगवेगळ्या गावातून वेगवेगळ्या लोकांकडून कोणाचा वळू चोरीला गेला आहे, कोणाचा बैल चोरीला गेला आहे, कोणाचं बोकड गेलंय अशा वेगवेगळ्या तक्रारी सतत शामरावकडे येत असत. आणि नेहमीप्रमाणे काहीतरी थातूर मातूर कारण सांगून त्या गरीब लोकांना गंडवलं जात असे. नामदेवच्या दुकानाच्या भरभराटीचे किस्से शामराव आणि रामराव यांच्या चांडाळ चौकडीमध्ये जाऊन पोहोचले. यांनी जर त्यावर काही विचार केला नसेल तरच नवल. काळ्या आणि वाळ्याच्या संगतीनं त्यांनी नामदेवचं दुकान पेटवून द्यायचा प्लॅन आखला होता. नामदेवनी बऱ्यापैकी पैसे कमावून ठेवलेले होते आणि गावातल्या अनेक लोकांनाही मोलमजुरीमधून बरेच पैसे मिळवून दिले होते. शामराव आणि रामराव यांनी नियोजन आखलं होतं. त्यामध्ये त्यांनी एक उदबत्ती घेऊन त्या उदबत्तीच्या शेवटच्या टोकाला लक्ष्मी तोट्याची वात जोडली होती आणि ती उदबत्ती पेटवून तयार केलेल्या बॅचेसच्या जवळ नेऊन रात्रीच्या वेळी काळू बाळून ती उदबत्ती लावायची होती. उदबत्ती पेटवल्यापासून जळायला साधारण 20 मिनिटं लागत होती आणि ते दोघे तेथून पळून जाणार होते. सर्वांनी या योजनेप्रमाणे कार्य केलं. रात्रीच्या वेळी सर्वजण आरतीसाठी मंदिरामध्ये उपस्थित होते. नेहमीप्रमाणे गावातली बरीच मंडळी त्या ठिकाणी उपस्थित असायची. काळूबाळूही त्या ठिकाणी आले होते. आरती झाल्यानंतर गुरुवांचा दिलू, नामदेव आणि जगू सुतार आणि त्यांच्या घरच्या लोकांना आरती देत असताना म्हणाला, तुम्ही एवढा मोठा उद्योग सुरू केला पण गावदेवीला मात्र साधं जेवणही दिलं नाही आणि आमच्या घरातल्या एकाला बी कामाला घेतलं नाही. यावरती जगू सुतार आणि नामदेव दोघंही म्हणाले, एक दिन आहे कामाचं, सारा गाव मामाचा. मी फक्त जे लोक चांगलं काम करतात, कष्ट करतात त्यांनाच काम देतो. त्यावर दिलू म्हणाला, हे काय बरोबर नाही बघा नामदेव, तू निदान गाव जेवण तरी द्यायला पाहिजे. त्यावर नामदेव म्हणाला,
अभी खाना पका भी नहीं, मांगने वाले आ गए, और अभी गाव बसा भी नाही, उजाडणे वाले आ गए. भरलेल्या मंदिरामध्ये दिलू गुरवचा केलेला अपमान त्याला सहन झाला नाही. त्यानं लगेच आपल्या हातात पाणी घेऊन नामदेवच्या दिशेनं काहीतरी विचित्र मंत्र पुटपुटत त्याला शब्दात म्हणाला, क्षणार्धात तुझं संपूर्ण दुकान जळून भस्मसात होईल. त्यावर नामदेव दिलूला म्हणाला, कावळ्याच्या शापानं काय गाय मरत नसते पुजारी. तेवढ्या जगूची मुलगी लक्ष्मी घराकडून पळत पळत आली आणि म्हणाली, अहो दुकानाला आग लागली आहे, दुकानाला आग लागली आहे आणि सगळं बनवलेलं सामान जळून गेलंय. ही बातमी ऐकून जगू सुधारानं आणि नामदेवनं हायच खाल्ली. त्यावर जगू म्हणाला, हे कसं शक्य आहे. सरपंच रामराव त्याच ठिकाणी उभारलेला होता. सरपंच म्हणाला, दिलू पुजाऱ्याचा अपमान केलास, देव कोपला बघ तुझ्यावर. त्यावर जगूची आई रडू लागली. लक्ष्मीकडे हातवारे करत ती म्हणत होती, अगोदरच ही पोर नकटी, हिच्या लग्नासाठी 4 पैसे गोळा करावं म्हटलं तर यो दैवानं घाला घातला. आणि लक्ष्मीकडे हातवारी करत म्हणाली, नकटीच्या लग्नाला 17 विघ्न बघा रे बाबांनो. नामदेव हुशार होता. नामदेव म्हणाला, गावातली सगळी माणसं तर इथंच आहेत ना, मग माझं दुकान पेटलंच कसं. नक्कीच हे काम काळ्या बाळ्याचं असणार. तेवढ्यात सरपंच म्हणाला, ते तर दोघं समोरच उभारलेत आरती सुरू झाल्यापासून. उगाच चोर सोडून संन्याशाला फाशी कशाला. त्यावर नामदेव म्हणाला, मला खात्री आहे यांनीच काम हे केलंय. रिपीट. त्यावर नामदेव म्हणाला, मला खात्री आहे यांनीच हे काम केलंय. उगाच लव्हार गल्लीत सुया विकू नका. नामदेवचं हे बोलणं ऐकून मध्येच शामराव म्हणाला, दिलू पुजारी म्हणतो तसं आणि तुझी आजी म्हणते तसं दैवाचा घाला हाय हो तुझ्या दुकानावर. आणि असं काय हाय तरी तुझ्या दुकानात. दुकान नाडापुडीचं आणि मिजाज मात्र बाजीरावाची. या बोलण्याकडे दुर्लक्ष करत जग्गू आणि नामदेव त्याच्या दुकानात काम करणारी माणसं या बोलण्याकडे दुर्लक्ष करत जग्गू आणि नामदेव त्याच्या दुकानात काम करणारी माणसं सगळे धावत पळत दुकानाकडे गेले. लक्ष्मीने सांगितल्याप्रमाणे दुकानातलं अर्ध साहित्य जळून खाक झालं होतं आणि अर्धवट जळालेल्या अवस्थेमध्ये बाकीचं साहित्य होतं. त्यावर कसंबसं रांजणातलं पाणी आणून आणि हौदातलं पाणी आणून सगळ्यांनी ओतलं आणि आग विझवली. जग्गू म्हणाला, नामदेव मला 100% खात्री होती की हे काम या चांडाळ चौकडीचंच आहे, पण आग कशी काय लागली हे मात्र समजायच्या पलीकडं होतं. तेवढ्यात सगळी चांडाळ चौकडी तिथं जमा झाली. जग्गूला आणि नामदेवला म्हणाले, दैवानं दिलं आणि कर्मानं नेलं. तुझ्या नशिबानं तुला देवानं भरपूर काय दिलं, पण तू या दिलूचं ऐकलं नाही आणि बघ तुझ्या कर्मानं तुझं सगळं दुकान जळून गेलं. म्हणूनच मी म्हणतोय, दैवानं दिलं आणि कर्मानं नेलं. त्यावर मधूनच शिरप्या म्हणाला, यो गावात आल्यापासून याचं कसं झालंय, खिशात नाही दाना आणि मला बाजीराव म्हणा, या म्हणीसारखं आहे बघा सरपंच. त्यावर सरपंच म्हणाला, याला तर असं म्हणतात घर जाळून कोळशाचा व्यापार करणे. त्यांच्या बोलण्यावर जग्गू आणि नामदेव भयंकर संतापले, पण त्यांच्या आजीमुळं आणि घरातल्या बायका माणसांमुळं ते शांत बसले. नामदेव, जग्गू आणि त्याच्या दुकानात असणाऱ्या लोकांनी या सर्वांना चांगलाच धडा शिकवायचं ठरवलं. नामदेव म्हणाला, त्यांची ही जी रीत आहे ना, देरे हरी पलंकावरी, तीच मी बदलून टाकतो मामा. नामदेवनं एक योजना आखली. चांडाळ चौकडी बरोबर जे काळू बाळू होते या दोघांनाच त्यानं किडनॅप करायचं ठरवलं. योजनेप्रमाणे काळू आणि बाळूवरती नामदेव आणि त्याच्या दुकानात काम करणारी माणसं लक्ष ठेवून होते. नेहमीप्रमाणे शामराव यांच्या पोपटाकडं म्हणजेच नारबाकडं भविष्य पाहण्यासाठी शेजारच्या गावातील माणसं ठरलेल्या योजनेप्रमाणे आली. शामराव, दिलू, शिरप्या आणि रामराव यांनी ठरल्याप्रमाणे त्या लोकांकडून यावेळेस मात्र मोठा ऐवज मागितला. गावामध्ये रात्रीच्या वेळी घरांवरून दगडं पडत आहेत. कुठून दगड पडतात ते कळत नाही. आम्ही खूप शोध घेतला, पण काही समजत नाही. आमचं गाव कसं एक गावन 12 भानगडी या म्हणीप्रमाणे झालंय बघा. गावच्या पाटलांनी ही माहिती दिली. ही त्या शेजारच्या गावातल्या लोकांची समस्या होती. त्यासाठी मात्र शामरावांनी आपल्या पोपटामार्फत म्हणजे नारबामार्फत मोठं संकट येणार असं वदवून घेतलं. आणि या 2 शब्दांवरतीच त्यांनी सांगितलं की गावातील प्रत्येक सवाष्ण बायकांवर ते संकट येणार आहे. त्या विधवा होणार आहेत. घरावर दगड पडणार ही फार भयानक घटना आहे. गावातील सगळे लोक घाबरून गेले. स्वतःच्या जीवाच्या काळजीमुळे प्रत्येक जण विचारत होता, यावर काय उपाय आहे, यावर काय उपाय आहे. आणि त्यावर उपाय सांगितला तो मात्र अतिशय विचित्र होता.
प्रत्येक घरातल्या स्त्रियांनी त्यांच्याजवळ असलेल्या दागिन्यांचा निम्मा हिस्सा आमच्या गावातील गावदेवीला अर्पण करायचा. म्हणजे कोप आहे तो नाहीसा होईल आणि त्या सवाष्ण बायकांचं सौभाग्य टिकून राहील आणि दगडं पडायची सुद्धा बंद होतील. गावातले सगळे लोक त्यांचं हे म्हणणं ऐकून जरा अवाकच झाले, परंतु जीवाच्या भीतीनं त्यांनी ते देण्यासाठी कबूल केलं. गावदेवीचा पुजारी गुरव असल्यामुळं सगळी संपत्ती या 4-5 जणांमध्ये वाटून घेतली जाणार होती. ती वाटून द्यायच्या अगोदरच शिरप्या न्हावी म्हणू लागला, काळू आणि बाळू यांच्यात एकच हिस्सा द्यायचा, बाकी आपण सगळे मिळून वाटून घेऊ. त्यावर सरपंच म्हणाला, शिरप्या, तुझं कसं झालंय? बाजारात तुरी आणि भटफटणीला मारी. यात महत्वाची गोष्ट होती ती म्हणजे त्या गावावरती रात्रीच्या वेळी दगड टाकणारी व्यक्ती म्हणजे काळू आणि बाळू हे होते. या घटनेनंतर नामदेवनं काळू बाळूवर पाळत ठेवत या दोघांना एके दिवशी रात्री आपल्या दुकानातील लोकांच्या सहाय्यानं अंगावर घोंगडी टाकून गायब केलं आणि जग्गू सुतारानं त्याच्या शेतातील वस्तीवरती त्या दोघांचे हातपाय आणि तोंड बांधून ठेवलं. जे लोक दगड टाकत होते तेच गायब झाल्यामुळं शेजारच्या गावातली समस्या संपली होती. आता मात्र वेगळंच संकट आलं होतं. कायम ऐतखाऊ पद्धतीनं खायची सवय लागल्यामुळं चांडाळ चौकडीमधील लोक निवांतच असत, पण त्यांना 2-3 दिवस झालं काळू बाळूचं दर्शन न झाल्यामुळं ते अचंबित होते. त्यावेळेस लक्ष्मी म्हणायची जी मुलगी होती जग्गूची, त्या मुलीच्या सहाय्यानं नामदेवनं आपल्या योजनेचा पुढचा मार्ग सुरू केला. शेजारच्या गावातील लोकांनी देवीला अर्पण केलेलं सोनं होतं. त्यानिमित्त त्या दिवशी देवीची पूजा ठेवण्यात आली होती. त्याच पूजेच्या दिवशी मंदिराच्या मागील भागामध्ये असलेल्या कोठी घरांमधून आरती झाल्यानंतर नामदेवनं पुढाकार घेत त्यांना विनंती केली, खरंच आपण जे म्हणता की दैवी शक्तीचा कोप होऊन माझं दुकान जळालं ते मी मान्य करतो. मी हे गाव जेवण द्यायला तयार आहे. त्यानं असं म्हणताच ठरलेल्या योजनेप्रमाणे लक्ष्मीनं मागून आवाज काढला, जो आवाज देवीच्या गर्भगृहातील गोमुखाच्या पाणी जायच्या वाटेनं त्या मंदिरात ऐकू येत होता. त्यासाठी एका काळ्या रंगाच्या लपवलेल्या पाईपमधून तो आवाज आतमध्ये येत होता. हो, खरं आहे नामदेव तुझं. देव आहे द्यायला आणि पदर नाही घ्यायला. माझा पुजारी तुला म्हणत होता की गाव जेवण दे, पण तू दिलं नाहीस, त्यामुळे तुझं दुकान जळालं. तुझं असं झालं, दैव देतं आणि कर्म नेतं. अचानक गर्भगृहामध्ये आलेला देवीचा आवाज ऐकून सगळे गावकरी अचंबित झाले होते. चांडाळ चौकडीमधील हे सरपंच रामराव, शामराव, शिरप्या न्हावी आणि दिलू गुरव हे पण अचंबित झाले होते. शेजारच्या गावातील लोकही देवीच्या या लीलेला लुटांगण घालून नतमस्तक होत होते. देवीचा येणारा आवाज आला की प्रश्न आणि उत्तर देत नामदेवनं आणि दिलूनं एकत्रित प्रश्न विचारायला सुरुवात केली. दिनू म्हणाला, माते, आमच्या गावातील 2 व्यक्ती काळू आणि बाळू दोघे गायब झालेत. ते कुठे आहेत? त्यावरती ठरल्याप्रमाणे लक्ष्मीनं देवीच्या आवाजात उत्तर दिलं, बैल केला, झोपा केला. आजपासून 8 दिवसांनी पौर्णिमेच्या रात्री काळू आणि बाळू या मंदिरामध्ये परत येतील. देवीच्या या उत्तरानं दिलू आणि चांडाळ चौकडीनं देवीचा जयजयकार केला. तेवढ्यात देवी गेली. नीट लक्ष देऊन ऐका, या 8 दिवसामध्ये तुमच्या गावावरती एवढं संकट येणार आहे, त्याचं निवारण करण्यासाठी जे तुम्ही आजपर्यंत मागितलेल्या गोष्टी आहेत, अगदी शेजारच्या गावकऱ्यांकडून सुद्धा, ते सर्व तुम्हाला परत द्यावं लागेल. आणि नामदेव, तूही गाव जेवण दे, नाहीतर तुझं असं होईल, अतिशहाणा त्याचा बैल रिकामा. तुझं लग्न तुझ्या मामाच्या मुलीसोबत लक्ष्मी बरोबर होईल. ठरलेल्या योजनेमध्ये नसलेली वाक्य ऐकून नामदेव जरा अचंबित झाला. त्यालाही कळून चुकलं होतं की लक्ष्मी देवीच्या आडून स्वतःच्या मनातली इच्छा बोलत आहे. नामदेवनं मनातल्या मनात हास्य व्यक्त करत म्हटलं, माते, पण कसं होईल? नाकापेक्षा मोती जोड. मी गरीब माणूस. ठीक आहे माते, जशी तुझी इच्छा. जग्गू सुतारही आनंदानं हसत होता. जग्गूची आई म्हणजे नामदेवची आजी पण म्हणाली, बरं झालं आईसाहेब, जावयाचं पोर आणि जीवाला घोर. बघ माते, तू हे सांगून जीवाचा घोरच मिटवलास बघ. आमच्या नाम्याचं कसं झालंय, कामापुरती मामा आणि ताकापुरती आजी. नुसतं गावात राहायला तेवढं घर पाहिजे होतं आणि गिळायला. बरं झालं ग आईसाहेब, असं म्हणत आजीनं आई राजा उदे उदेचा जयघोष केला. शेजारच्या गावातले लोक अतिशय आनंदित झाले होते. परंतु या चांडाळ चौकडीवरती मात्र आतापर्यंत कमवलेल्या गोष्टी देण्याचं संकट येत होतं. काळू बाळू नसल्यामुळं त्यांचे हातपाय मोडल्यासारखे झाले होते.
देवीच्या आवाजातील चमत्कारिक बोलणं ऐकून रामराव आणि शामराव गुरव आतून हादरून गेले होते. गावावर कोणतं संकट येणार या भीतीनं ते अवाक झाले होते. दुसऱ्या दिवशी देवीच्या आरतीच्या वेळेस गावातली सगळी मंडळी त्या ठिकाणी उपस्थित होती. त्यावेळी जग्गू सुतार नामदेव यांनी दिल्लू बरोबर चर्चा करत समोर हात जोडून आजपर्यंत घेतलेल्या या गोष्टी आहेत त्या सर्व परत देण्यात येतील असं कबूल करून घेतलं. परंतु कोणतंही संकट माते आमच्या गावात येऊ देऊ नको असं मागणंही केलं. नामदेवच्या ठरलेल्या योजनेप्रमाणे त्या दिवशी रात्री त्याच्या दुकानात कामाला असणाऱ्या लोकांनी तालुक्याच्या ठिकाणाहून चप्पलच्या कारखान्यातून पॉलिश करून उरलेला चपलीचा बारी भुसा आणलेला शामरावच्या वस्तीच्या जवळ आणि तिच्या कडेनं जमिनीवरती टाकला. त्यावर दिलू गुरवच्या घराच्याही बाजूनं आणि रामरावच्या शेतामध्येही तो आणलेला चपलीचा भुसा अंतरला आणि रात्रीच्या वेळी बरोबर 12च्या सुमारास तो पेटवून दिला. अचानक लागलेल्या आगीमुळे सर्व गावकरी म्हणाले, देवीनं सांगितल्याप्रमाणे संकटाला सुरुवात झाली. जग्गू सुतार, नामदेव आणि बाकीचे लोक रात्री उठून मोठमोठ्यानं आरडाओरडा करत म्हणू लागले, आजपर्यंत ज्यांनी चुकीच्या मार्गानं कमवलेलं आहे त्यांच्याच घरावरती घाला झालाय आणि तो घाला आता संपूर्ण गावावर येत आहे. तरी गावकऱ्यांनो, हे संकट दूर करण्यासाठी आजपर्यंत घेतलेल्या सर्व वस्तू एकत्रितरित्या पौर्णिमेच्या दिवशी गोळा करून रात्रीच्या आरतीच्या वेळेला सर्व शेजारच्या गावकऱ्यांना बोलावून त्यांना परत करणं गरजेचं आहे. सर्व गावकऱ्यांनी एकत्रितरित्या होकार दिला. नामदेवनं आखलेल्या या योजनेमध्ये सर्व काही गोष्टी मनासारख्या होत होत्या. या चांडाळ चौकडीची अवस्था मात्र अगं अगं म्हशी मला कुठं नेशी या म्हणीप्रमाणे झाली होती. जसं नामदेव आणि गावकरी म्हणतील तसं त्यांना वागणं भाग पडत होतं. म्हणतात ना, अडला नारायण धरी गाढवाचे पाय. त्याप्रमाणे आपल्या बुद्धिचातुर्यानं लोकांना ठगणाऱ्या या ऐटोबा असणाऱ्या लोकांना काहीच पर्याय उरलेला नव्हता. नाही म्हणावं तर देवीच्या कोपाची भीती आणि होय म्हणावं तर कमावलेली आणि जमावलेली सर्व संपत्ती परत देणं गरजेचं होतं. म्हणजे असं झालं, इकडं विहीर आणि तिकडं आड. आजपर्यंत दे रे हरी पलंगावरी या म्हणीप्रमाणे ऐदी लोकांप्रमाणे फुकट खाऊन आयुष्य जगणाऱ्या या आळशी लोकांचे सर्व धंदे बंद होणार होते. प्रत्येक लोकांच्या गोष्टींवरती हक्क सांगून त्यांना ठगवणाऱ्या लोकांचं सगळं कुटील कारस्थान बाहेर निघणार होतं. देवीच्या पुजारी असणाऱ्या दिलू गुरवचं तर सगळं पितळ उघडं पडणार होतं. रात्रीच्या वेळी त्या नामदेवच्या दुकानामधल्या लोकांनी कमरेला लिंबाचं फाटं आणि तोंडाला काजळ लावलं, पायामध्ये चाळ बांधत डोक्याच्या मागच्या बाजूला राक्षसासारखा मुखवटा लावला आणि हे सर्वजण एकत्रित रात्रीच्या वेळी शामरावच्या वस्तीवर बसलेल्या ठिकाणी गेले. विचित्र पद्धतीचा आवाज नामदेव आणि जग्गूनं काढला होता आणि अचानक या पद्धतीनं नाचत आलेल्या डोकं उलटं होणाऱ्या त्या 4 लोकांना पाहून त्या चौघांच्या तोंडाची पोबडी वळली होती. शामरावचा पोपट नारबा पण मोठ्या आवाजात ओरडू लागला, मेलो मेलो मेलो, सर्वजण मेलो. नारबाचा आवाज ऐकून आणि तो विचित्र कोल्हेकुईचा आवाज ऐकून 4ही जण प्रचंड घाबरले होते आणि त्यातूनही रामराव म्हणाला, शामराव, या नाऱ्याला म्हण जरा शुभ बोलणाऱ्या. इथं चित्रविचित्र लोक आहेत की भूत आहेत हे बघून माझी तर पाचावर धारण बसली आहे आणि हा ओरडतोय मेलो मेलो म्हणून. दिलू गुरव म्हणाला, अहो मग आमची अवस्था काय वेगळी आहे का तुमच्यापेक्षा? नागड्या शेजारी उघडं गेलं आणि रातभर कुडकुडून मेलं. सरपंच हे दुसरं तिसरं काही नसून देवीचाच कोप आहे. त्यातील वेश घेतलेल्यापैकी एक जण म्हणाला, ज्या ज्या लोकांचं तुम्ही आजपर्यंत लुबाडलं आहे ते सारं परत द्या. उद्या असणारी पौर्णिमेची पूजा झाल्यानंतर हा देवीचा कोप संपेल. जमिनीवरून नाक रगडत माफ करा आई साहेब, मला माफ करा. आम्ही उद्याच्या उद्या कशाला, आता लगेच सगळं जमवलं आहे ते देवळासमोर नेऊन देतो. त्यानंतर लागलीच त्या गावांमधली लोकांना लक्ष्मीनं आणि आजीनं सांगितलं की बघा ही चांडाळ चौघडी लोकांना कशी लुबाडते. त्यांच्या या बोलण्यावरती त्या 4 वेशधारी माणसांपैकी एकानं म्हटलं, लवकर करा नाहीतर आजची रात्र तुमच्यासाठी शेवटची रात्र असेल. ही गोष्ट घडत असताना मात्र गावातील अनेक लोकांनी त्यांच्या या कृत्याला पाहिलं आणि त्यांनी मंदिरापाशी आणलेल्या त्यांच्या वस्तू आणि पैसे पाहिले. गावातील वयोवृद्ध असणाऱ्या पंचमंडळींनी त्यावेळेस त्यांना रंगे हात पकडलं. आयत्या बिळावर नागोबा आणि आयत्या पिठावर रेघोट्या ओढणाऱ्या या चांडाळांना पोलिसांच्या ताब्यात द्या. तेवढ्यात जग्गू सुतार आणि नामदेव यांनी काळू आणि बाळूला पण त्या ठिकाणी समोर आणलं आणि आजपर्यंत केलेल्या सर्व गोष्टींची कबुली दिली. त्यावेळेला रात्री देवीची आरती होती. शेजारच्या गावातील गावकऱ्यांना पण आमंत्रित केलं होतं. देवीच्या आरतीच्या वेळेस सर्वांना त्यांचं साहित्य देण्यात आलं
आणि काळू आणि बाळूनं आजपर्यंत केलेल्या सर्व गोष्टींची त्या ठिकाणी कबुली देण्यात आली. त्याच वेळेला नामदेव त्याच्या आजीला म्हणाला, जोपर्यंत माणूस दे रे हरी पलंगावरी ह्या म्हणीप्रमाणे वागायचं सोडून देत नाही आणि कष्ट करत नाही, तोपर्यंत कोणतंही गाव सुखी राहणार नाही, समाधानानं जगणार नाही. अशा या अंधश्रद्धेमुळं आणि भोळ्या फाबड्या लोकांच्या भावनेमुळं आज या भोंदू लोकांचं प्रस्त माजलं आहे. म्हणून भविष्य, ज्योतिष या गोष्टीवर किती विश्वास ठेवायचा हे सगळ्यांनी लक्षात घेतलं पाहिजे. त्यावर लक्ष्मी अतिशय आनंदात म्हणाली, आपलं गाव तसं चांगलं आहे, पण चौकडीमुळं वेशीला टांगलं आहे. आणि सर्व गावकरी आणि लोकांमध्ये एकच हशा पिकला.